करमाळा शहरातील ऐतिहासिक 7 विहिरीत एका युवकाची आत्महत्या, शोधमोहीम सुरू. करमाळा शहरातील ऐतिहासिक 7 विहिरीत एका युवकाने आत्महत्या केली आहे. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की शहरातील ऐतिहासिक 7 विहिरीजवळ एक युवक सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान आला होता व त्याचवेळी सदरच्या युवकाने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या ठिकाणी करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या कामानिमित्त उपस्थित होते. सदरच्या युवकाने विहिरीत उडी घेतल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांनी त्याच्या बचावासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर केल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु हे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले व 7 विहिरीमध्ये तो युवक पूर्णतः बुडाला. यानंतर सदरच्या कर्मचाऱ्यांनी करमाळा नगरपालिकेत याची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार करमाळा पोलीस स्टेशन येथे संबंधित युवकाच्या आत्महत्येबाबत माहिती दिली असल्याचे करमाळा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेले आहे. सदरच्या घटनेबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशफाक जमादार यांनी बोलताना सांगितलेले आहे की अशा प्रकारे जर कोणी आत्महत्या केली तर सदरच्या मृतदेहास तात्काळ बाहेर काढण्यासाठी करमाळा नगरपालिकेकडे कोणतीही ठोस यंत्रणा नाही. त्याचप्रमाणे मागील वर्षी याच विहिरीमध्ये 2 व्यक्तींनी आत्महत्या केलेली आहे, तर यावर्षी एकाने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक व सध्या धोकादायक बनत चाललेल्या ठिकाणाला संरक्षक तारा लावल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक सुरक्षा रक्षकाची देखील करमाळा नगरपालिकेने नेमणूक केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी जमादार यांनी केलेली आहे. सकाळी 10:30-11 वाजल्यापासून इथं 7 विहिरीपाशी कुठल्या तरी युवकाने इथं आत्महत्या केल्याचं समजतं. नेमका काय विषय आहे? करमाळा शहरातील मोहल्ला गल्लीतले एक युवक सकाळपासून बेपत्ता आहे. परंतु आता तोच युवक इथं आहे का काय आम्हाला संशय येतो. परंतु आमचे बंधू समीर शेख आहेत ना, समीर शेख ते सकाळपासून बेपत्ता आहेत. तर आम्हाला बी असा संशय आहे की तोच युवक असेल का असा संशय आहे इथं. त्यामुळं आता हे सगळे युवक सकाळपासून शोध मोहिमेत आहे. याच्यासाठी आम्ही इथं आता गोळा झालेलो. हे सकाळपासून म्हणजे 10:30-11 वाजल्या हे सगळी घटना घडलेली आहे का? सकाळी 10:30-11 वाजता घडली असं इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं. इथं कोणी पाहिलं होतं का तसं? तर कोणीतरी पाहिलं होतं. मग त्याच्यामुळं लोकांना संशय तीच झाला आहे. तेव्हा तीच व्यक्ती असू शकते म्हणून सकाळपासून शोध मोहीम चालली. इथं करमाळा नगरपालिकेचे अधिकारी आहेत, पोलीस प्रशासन सुद्धा इथं होतं. नेमकं काय इथं प्रशासनाचं कसं सहकार्य लाभतं? आता काय झालं, नगरपालिकेचे प्रशासनाचं तर त्यांचे लोक आहेत इथं, परंतु ते आपले उभं आहेत. पण शोध मोहिमेसाठी त्यांच्याकडे काही यंत्रणा दिसत नाही आणि तशी यंत्रणा आपल्या नगरपालिकेकडे पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मी अधिकाऱ्यांना इथं आल्यानंतर CO साहेबांना बी फोन केला होता, त्याच्यानंतर तहसीलदार मॅडमला बी फोन केला होता आणि त्याच्यानंतर PI साहेबांना बी फोन केला होता. तर CO साहेब म्हणले आमचे लोक आहेत, पण ते आहेत त्यांनी काय आता रात्र झाली, लाईटीची व्यवस्था केली, पण शोध मोहिमेसाठी ते लागतील तेवढे दावही देतात. पण खाली उतरून जो युवक असेल त्याला काढण्या इतपत आपल्या ह्यांच्यापाशी यंत्रणा नाही. ते म्हणतात पाणी खराब आहे, त्यात उतरणारा कोण नाही. मग जर अशा घटना घडत राहिल्या करमाळा शहरात आणि शहराला एक ऐतिहासिक लाभ म्हणून ही 7 विहीर आहे, त्या 7 विहिरीतनं पाणी करमाळा शहराला पहिलं जात होतं. पण त्याच्यानंतर आपल्याला दहीगाववरनं पाईपलाईन आली करमाळा शहराला, त्यामुळे हिच्याकडे लक्ष कमी झालं. तर माझं पोलीस नगरपालिकेला प्रशासनाला एक विनंती राहील माझी की येणाऱ्या काळात अशा जर घटना घडत राहिल्या तर आपण एक आमंत्रणच देतोय असं मला दिसतंय. त्याच्यामुळे माझी एक विनंती राहील की त्यांनी ह्याला वॉल कंपाऊंड सारखी यंत्रणा करावी, तार कंपाऊंड करावी. त्याला पॅक बंदिस्त एखादा CCTV लावला तरी चालेल, कारण इथं नाहीतरी एखादा गार्ड जरी ठेवला तरी नंतरून अशा घटना घडणार नाहीत. गेल्या वर्षभरात ही 3री घटना आहे म्हणून मला आता समजतंय. तर माझी विनंती राहील की त्यांनी इथून पुढच्या काळात तरी जागा हो नगरपालिका प्रशासनाने. आता माझी एवढी एक विनंती राहील की आता तर रात्र झाली, रात्री तर काय होणार नाही.
तिथली यंत्रणा पाहिली असता तर सकाळी जसा दिवस उजडेल तसा ती युवकाला बाहेर काढण्यासाठी नगरपालिकेने सतर्क राहायला पाहिजे. तेवढी विनंती ह्या लोकांच्या वतीने मी करतोय. काय इथल्या नागरिकांच्या काय भावना आहेत काय तुम्ही इथं आल्यापासून तुम्ही सर्वांशी चर्चा केली काय सांग? नागरिकांचं मत एवढंच येतंय की इथं आम्ही सगळं प्रयत्न करतोय, नगरपालिका प्रशासन आहे, परंतु उतरून काम करणारा कोण नाही. त्यांचे काही लोक आहेत ते आपले बोरीचे काट्याचे झाडं टाकून दावं लावून बघतेच सगळीकडून, पण त्यात काही त्यांना यश मिळत नाही अजूनपर्यंत. तर सगळे प्रयत्न शर्तीचे चालू आहेत. म्हणजे आता जो युवकानं इथं त्याची म्हणजे आत्महत्या केलेली आहे त्याची डेड बॉडी फुगून वर आल्याशिवाय आता हाती लागणार नाही असं समजायचं का? असंच दिसतंय ना. आता दुसरी यंत्रणा तर आपल्याकडे आता सध्याला तो उभा नाही. तर दुसरं काय करू शकतो आपण? ह्याच्या पुढे तर नगरपालिका तर हात वर करते, ते म्हणतात आमच्याकडे उतरून काढणारा माणूस नाही. मग ही अशीच यंत्रणा दिसते सध्याला.